आज आपण सर्व धर्म समभाव या विषयावर बोलणार आहोत। सर्व धर्म समभाव याला इंग्रजीमध्ये आपण सेक्युलरिझम असं म्हणतो। आता सेक्युलरिझम म्हणजे काय, तर सर्व धर्म समभाव म्हणजे सर्व जेवढेही धर्म आहेत, जेवढ्या जाती आहेत, जेवढे माणसं आहेत, जेवढ्या स्त्रिया आहेत, हे सगळे सारखे आहेत। याचा अर्थ असा होतो सर्व धर्म समभाव म्हणजे एका समतेच्या छत्रीखाली, एका समतेच्या झाडाखाली सर्व येऊन बसतील आणि सर्व एका विचाराचे असतील, एका समानतेचे असतील। त्यांच्यामध्ये धर्माधर्मावरून भानगडे होणार नाही, त्यांच्यामध्ये जाती जातीमधून भानगड होणार नाही, तेढ होणार नाही, असा अर्थ सर्व धर्म समभावामध्ये आहे। परंतु आज आपल्याला हा सर्व धर्म समभाव संपताना दिसतोय। प्रत्येक जण, प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक राज्य आणि प्रत्येक देश हा आज आपल्याला एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतोय। विश्व बंधुत्व हे जे आहे, ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सॅलिटी इंग्रजीमध्ये, याची व्याख्याच आज बुडून गेलेली आहे। विश्व माझं आहे, संतांनी म्हटलं, संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं की अवघे विश्वची माझे घर, पसायदानमध्ये ते बोलले। कारण संताजवळ समानता असते, संताजवळ सर्व धर्म समभाव असतो। संत कधी माणसामध्ये फरक करत नाही आणि म्हणून आपल्याला आपले सगळे संत हे विश्वाची कास धरताना दिसतात, विश्वासाठी ते प्रयत्न करताना दिसतात, माणसाच्या कल्याणासाठी ते आपल्याला प्रयत्न करताना दिसतात। परंतु आजचा हा सर्वसामान्य माणूस हा आपल्याला एकमेकांच्या कल्याणामध्ये गुंतलेला दिसत नाही, तो त्याच्याच स्वार्थामध्ये आज गुंतलेला आहे। त्याचा इतका स्वार्थ वाढलेला आहे की शेजाऱ्याशी जमणं हे कठीण झालेलं आहे। बघा तुम्ही असं एखादं आदर्श उदाहरण दाखवा की दोन शेजारी हे अगदी समभावाने वागतायत। एखाद्या ठिकाणी असे दोन शेजारी असतीलही, अपवाद असू शकेन, नाही असं नाही, परंतु आज आपण बघितलं, जनरली जर बघितलं तर असा सर्व धर्म समभाव हा आपल्याला शेजाऱ्यांमध्ये दिसत नाही। हा सर्व धर्म समभाव आपल्याला जर दोन शेजाऱ्यांमध्ये दिसत नसेल तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की माणसाचं जीवन माणसानेच हे स्वस्थ केलेलं आहे। माणूस हा माणसाला स्वस्थ समजतो आहे आणि पर्यायाने माणूसच स्वतःचं जीवन धोक्यात घालताना आपल्याला दिसतोय। आता जर तो दुसऱ्याला जर त्रास देत असेल, दुसऱ्यासाठी तो तर कार्य करत नसेल, दुसऱ्याशी तो सर्व धर्म समभावाने वागत नसेल तर काय होणार आहे बघा बरं। तर जो तसं करतोय, जो सर्व धर्म समभावाने वागत नाही आहे, अशाच माणसाचं नुकसान होणार आहे। कारण जो दुसरा माणूस आहे, ज्याच्या विरोधामध्ये हा सर्व धर्म समभाव वापरत नाही आहे, तो माणूस याच्या विरोधातच जाणार आहे ना। कारण काही काळानंतर त्याच्या लक्षात येणार आहे ह्या जो सर्व धर्म समभाव वापरत नाही आहे हा माणूस त्याच्या लक्षात येईल आणि कदाचित पुढे त्या दोघांमध्ये खूप भानगड होईल, अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते। म्हणून आज मला असं वाटतं सर्व धर्म समभाव याची खूप गरज आहे, ज्याला आपण सेक्युलरिझम इंग्रजीमध्ये म्हणतो। तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला या कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे। थँक्यू व्हेरी मच।